नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शेवटी चीनने माघार घेतलेली आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या बातम्या आलेल्या आहेत. आता जे आपल्याकडे शंकासूर आहेत त्यांनी नवीन एक टुमणं लावले की चीनवर विश्वास किती ठेवणार. म्हणजे आजपर्यंत भारत सरकार किंवा भारतीय लष्कर यांनी जी माहिती दिली त्याच्यावर यांचा विश्वास नव्हता. तोपर्यंत चीन आपल्या जमिनीत घुसला वगैरे 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 चर्चा चालू होती. आता फायनली चीनने काही ती माघार घेतली आहे. त्यानंतर परत तोच मुद्दा चालू आहे. माघार घेतली ह्याचा अर्थ आत आले होते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्नाचं उत्तर जरूर असतं, पण ज्यांना उत्तरं नको आहेत त्यांच्यासाठी कुठलंही उत्तर नसतं. कारण तुम्ही कितीही समजावायला गेलात तरी ते त्याच्यात उलटा प्रश्न विचारणारच, कारण त्यांना उत्तर नकोच असतं. त्यांना समाधान करून घ्यायचं नसतं. आणि त्यांनी जर मनात एक ठरवलेलं असेल की तुम्ही कितीही उत्तर दिलं तरी तुम्ही चूक आहात. म्हणजे मला तर मोदींच्या 6 वर्षाच्या कारभाराबद्दल एक नेहमी अशी गंमत सांगावीशी वाटते की ज्या शाळांची किंवा ज्या विद्यापीठाची परीक्षा नरेंद्र मोदी देत नाहीत, ती स्वतःला विद्यापीठ किंवा शाळा समजणारे जे बुद्धिमंत आहेत परीक्षक, ते मोदींना सतत नापास करत आलेले आहेत. आणि मोदी तर त्यांची परीक्षा पण देत नाहीत, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं पण देत नाहीत. कारण मोदींनी सगळ्यात आधी ओळखलं आहे की यांना प्रश्नांची उत्तरं नको आहेत. आणि हा मोदींचा गेल्या 18 वर्षातला अनुभव आहे. 2002 साली गुजरातच्या दंगलीनंतर निदान 3-4 वर्ष तरी जे आरोप झाले त्या प्रत्येक आरोपाला मोदींनी उत्तर द्यायचा गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून प्रयत्न केला होता. पण तरी प्रश्न संपत नव्हते. अखेरीस 2006-07च्या सुमाराला मोदींनी मीडियाशी बोलणंच सोडून दिलं. त्यानंतर आज तागायत मोदींनी एक साधी पत्रकार परिषदसुद्धा घेतलेली नाही. आणि मग त्याच्यावरून टीका होते की मोदी मीडियाला घाबरतात. मीडियाला घाबरतात असं अजिबात नाही. ज्या मीडियाला अक्कलच नाही त्याच्याशी बोलून फायदा काय. त्यांना प्रश्न विचारायचेच नाहीत. त्यांना मोदींची मुलाखत एवढ्यासाठी पाहिजे असते की त्यांना वेडेवाकडे प्रश्न विचारून मोदींना अपमानित करायचं असतं. थोडक्यात मोदी अपमान करायला सहकार्य देत नाहीत ही मीडियाची तक्रार आहे. आणि म्हणून मोदींनी मीडियाशी बोलणं सोडून दिलं, पत्रकार परिषद घेणं सोडून दिलं. तो विषय अर्थात वेगळा आहे. पण आज चीनची जी माघार आहे त्याविषयी तेच. आता तर मीडिया म्हणजे खुद्द राहुल गांधीच मीडिया होऊन गेलेले आहेत. आणि मग त्यांची जी काँग्रेसची टोळी आहे ती ते प्रश्न घेऊन आणखीन काही प्रश्न उपप्रश्न तयार करत असतात. त्यामुळे माघार घेतली तर आले होते का याचं सोपं उत्तर आहे, अतिशय सोपं उत्तर आहे. जिथे येऊन चीनने तंबू ठोकले होते, खंदक उभारले होते, ते खंदक मोडून चीन मागे गेलेलं आहे. आता त्यांनी जिथे खंदक ठोकले किंवा तंबू ठोकले ती जमीन भारताची होती का, तर आज तरी गेल्या 40 वर्षामध्ये ती जमीन भारताची आहे असा भारताचा दावा आहे. पण चीनने तो कधीच मान्य केलेला नाही. याचं कारण ज्याला काय म्हणतात ते लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असा शब्द वापरला जातो. ती रेषा एक नाही आहे. भारत ज्याला नियंत्रण रेषा मानतो ती वेगळी आहे आणि चीन ज्याला नियंत्रण रेषा मानतो ती वेगळी आहे. जी नियंत्रण रेषा भारत मानतो ती चीनला त्यांच्या हद्दीतली वाटते आणि चीन ज्याला नियंत्रण रेषा मानतो ती भारताला आपल्या हद्दीतली वाटते. त्यामुळे इतक्या वर्षाची तडजोड इतकी सोपी आहे. एक त्रिकोण समजा तुम्ही, ह्या 2 रेषा आहेत आणि त्या 2 रेषांच्या मधला भाग जो आहे भूभाग हा वादाचा आहे. आणि त्यामुळे ती सतत एक भाषा आहे त्यांना काय ते PP1 PP4 म्हणजे पेट्रोल पॉईंट 1, पेट्रोल पॉईंट 4, पेट्रोल पॉईंट 14 हे जे शब्द आले PP, याचा अर्थ असा की जिथपर्यंत
काय तो पेट्रोलिंग म्हणजे गस्त चालते दोन्ही देशांच्या लष्करांची, ते जे बिंदू आहेत, पॉईंट आहेत, जागा आहेत, त्याला PP असं नाव दिलं आहे, पेट्रोलिंग पॉईंट. आणि त्याच्या 14 नंबरचा जो पेट्रोलिंग पॉईंट आहे, ती जी रेषा आहे किंवा तो जो भाग आहे, तोपर्यंत भारताचं म्हणणं असं की ती ॲक्च्युअल नियंत्रण रेषा आहे. उलट तो जो गलवान खोऱ्याचा भाग आहे आणि त्याच्या अलीकडे काही PP4 आहे, ती खरी नियंत्रण रेषा आहे असं चीनचा दावा आहे. त्यामुळे इतक्या वर्षातल्या दोन देशांचा जो समझोता आहे किंवा गृहीत आहे ते असे की ह्या दोन वादग्रस्त रेषा कल्पनेत आहेत, त्याची कुठची खूण नाही आहे. त्याला नावं दिली आहेत PP4, PP14 वगैरे अशी. आणि त्यामुळे हा जो मधला प्रदेश आहे तिथे दोन्ही देशाची गस्त पथकं सैनिकांची गस्त घालत असतात, बघत असतात. आणि ती गस्त कशाला करतात तेही आपण समजून घेतलं पाहिजे. ती गस्त एवढ्यासाठी घालतात की ही जी वादग्रस्त भूमी आहे त्या दोन्ही देशाच्या सैनिकांनी कुठलाही खंदक, तंबू किंवा ठाणं उभारायचं नाही, ही त्यातली पूर्व अट आहे. आणि तेवढ्यासाठी गस्त होते की दुसऱ्यांनी काय आक्रमण केलं आहे का, आगाऊपणा केला आहे का, काही परमनंट ठाणं किंवा चौकी बांधली आहे का, हे बघण्यासाठीच गस्त होते. ती चीनच्या सैनिकांकडून होत होती, भारतीय सैनिकांकडून होत होती. पण गेल्या काही दिवसात चीनने आक्रमण करून PP14 पासून अलीकडे भारताच्या दिशेने, लडाखच्या दिशेने काही ठिकाणी चौक्या बांधल्या, काही ठिकाणी खंदक खोदले, खंदक उभारले. आणि त्यामुळे वाद सुरू झाला होता 2-1 महिन्यापूर्वी. आणि त्यामुळे त्या झटापटी होत होत्या. झटापटी एवढ्यासाठी होत होत्या की या प्रदेशात कोणी हत्यार वापरायचं नाही, शस्त्र वापरायचं नाही, हे दोघांमधला समझोता होता. चीनने तो समझोता मोडला आणि तिथे चौक्या आणि ठाण्या उभारले. ती उठवण्यासाठी आपलं गस्त पथक हट्ट धरून बसलं आणि त्यातून झटापट झाली. आणि तशाच झटापटी डोकलाममध्ये झाल्यात, अरुणाचलच्या भागात झालेल्या आहेत, भूतानजवळ झालेल्या आहेत, हे जगजाहीर आहे. तेव्हा आक्रमण केलं का, जमीन बळकावली का, हा प्रश्नच मुळात मूर्खपणाचा आहे. चंद्रावर कुठची भूमी तुमची आहे हा प्रश्न जितका मूर्खपणाचा असतो, तितकाच भारतीय भूमीमध्ये चीन सेनेने आक्रमण केलं किंवा जमीन बळकावली हा पण प्रश्न मूर्खपणाचा होता. आणि तिथे वाद होता की भारताने असं आत्ताही म्हटलेलं नाही की ती जमीन आमची आहे, कारण तो वादग्रस्त आहे. आणि याचं मूळ कारण असं फक्त भारतापुरतं नाही, चीनच्या भोवती जे 22 शेजारी देश आहेत त्या प्रत्येक देशाशी चीनचे हेच भांडण आहे. कुठल्याही देशाबरोबर चीनने आपल्या सीमा या निश्चित केलेल्या नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक देशाला चीन सांगतो की तुमची एवढी भूमी आमचीच आहे, तुम्ही जी कब्जात ठेवलेली आहे ती आम्हाला परत द्या. आणि त्यामुळे एक प्रकारे चीनची अधिकृत सीमाच नाही आहे. मग चीन कुठचा तरी इतिहास काढतो. मागे तर 1-2-3 वर्षापूर्वी असा प्रसंग आला, चीनच्या उत्तरेकडची जी सीमा आहे त्याला लागून मंगोलिया नावाचा देश आहे, तिथेही त्यांनी सांगितलं की एवढी एवढी भूमी आमची आहे मंगोलियाची वगैरे वगैरे. आणि मग त्यांनी काहीतरी ऐतिहासिक 200-300 वर्षापूर्वीचा काहीतरी दावा काढला. तेव्हा मंगोलियाने त्याने फार छान उत्तर दिलं होतं. मंगोलियाने म्हटलं होतं की अशाच इतिहासातल्या गोष्टी काढून जर देशांची सीमा ठरवायची असेल तर अख्खा चीन मोकळा करा, कारण आमच्या चेंगीज खाननेच चीनवर राज्य केलेलं आहे, तो अख्खा चीनच आमचा आहे, मंगोलियाचा आहे, अख्खा चीन म्हणजेच मंगोलिया आहे. अशी थप्पड मारल्यावर चीनला अक्कल येते. पण सांगायचा मुद्दा असा की आत्ता जो नोमॅन्स लँड ज्याला म्हणतात की जिथे दोन्ही देशांच्या सेना गस्त करू शकत होत्या पण जिथे ठाणं उभारता येणार नाही, चौकी उभारता येणार नाही, अशा जागी चीनने चौकी उभारली, त्यातून ही झटापट झाली होती. आणि शेवटपर्यंत अगदी आठवड्यापूर्वी 2-4 दिवसापूर्वीपासून 15 जूनला झटापट झाली, 15-16 जूनला. तिथून आत्ता ह्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चीन अजिबात ती भूमी आपली नाही, आपण माघार घेणार ही भाषा बोलायला तयार नव्हता. पण भारताने अजिबात माघार घेतली नाही. पार आपले पंतप्रधान पण लडाख आणि लेहपर्यंत जाऊन आले.
आणि जगाची त्यांनी अशी रचना मांडणी केली की चीनला शेपूट घालून माघार घ्यावी लागलेली आहे. अर्थात माघार याचा अर्थ ती भूमी भारताची झाली असं नाही आहे. अजूनही तो भूप्रदेश वादग्रस्त आहे हे दोन्ही देशांनी मानलेलं गृहीत आहे दीर्घकालीन. त्यामुळे माघार कुठे घेतली आहे आणि चीनचा आग्रह तरी काय होता? जी चीनला भारत आणि चीनच्या मधली ॲक्च्युअल नियंत्रण रेषा वाटते, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा वाटते, त्याच्या अलीकडे भारतीय भूमीमध्ये अधिकृत चीनने मान्य केलेली देखील भारतीय भूमी जी आहे तिथे भारत जे पक्के रस्ते बांधत होता, पूल बांधत होता नदीवरचे, आणि त्यावर चीनचा आक्षेप होता का तिथपर्यंत भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं तर कुठल्याही क्षणी भारतीय सेना तिथपर्यंत येऊन थडकू शकते मोठ्या प्रमाणावर, आणि म्हणून भारतीय सीमा सुरक्षित असणं याच्यावर चीनचा आक्षेप होता. आणि म्हणून चीनने केलेली ही कुरघोडी होती किंवा कुरापत होती. कर्नल संतोष बाबू यांनी नुसतं आत्मसमर्पण मित्रांनो केलेलं नाही. मी यापूर्वीच सांगितलं, त्यांनी जगाची व्यूहरचना बदलली. याचं कारण लक्षात घ्या की त्या लडाखमधल्या 15-16 जूनच्या झटापटीमध्ये हत्यार वापरलं गेलं नाही, पण भारताचे 20-22 जवान तिथे हौतात्म्य पत्करलं त्यांचं, आणि त्यांचं बलिदान खरोखरच वाया गेलेलं नाही. कारण त्या शौर्याने आणि त्या पराक्रमाने चीनी सेनेचा बुडबुडा फोडून टाकला, फुगा फोडून टाकलेला आहे. कारण या 20 भारतीय जवानांनी कमीत कमी 40 ते 100 चीनी सैनिकांचा कंठस्नान घातलेलं आहे. आणि म्हणून चीनचे सैनिक किती मेले हे चीन लपवतो. याचं कारण तो आकडा जाहीर केला तर चीनी इतके लाख चीनी सैन्य आहे, इतके रणगाडे आहेत, इतकी विमान आहेत, हा सगळा बुडबुडा फुटणार, आणि म्हणून चीन घाबरलेला आहे. चीनने जी आत्ता माघार घेतली आहे त्याला परराष्ट्र धोरण, मुत्सद्देगिरी सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. पण त्याची सुरुवात संतोष बाबू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पत्करलेलं जे हौतात्म्य आहे तिथून झाली आहे. आणि त्याचा परिणाम बघा की म्यानमारसारखा जो देश आहे तो आजपर्यंत चीनच्या दडपणाखाली वागत होता, तो पण चीनला दमदाटी करायला लागला आहे. व्हिएटनाम चीनला दमदाटी करायला लागला आहे. अमेरिकासुद्धा भारताच्या पावलावर पाऊल टाकून चीनी ॲप्सवर बंदी घालायला निघालेला आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम जो आहे तो युद्धापर्यंत गेला. तर आपली एवढी सेना आहे आणि आपण जगातली महाशक्ती आहोत असं जे चीनने ढोंग उभं केलं होतं त्याची झाकली मूठ उघडी पडेल आणि आपण किती दुबळे आहोत हे जगाला दिसेल. म्हणून चीनने माघार घेतली आहे. चीन युद्धाला घाबरलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की यापूर्वी एक व्हिडिओ केला होता 1-1.5 महिन्यापूर्वी, चिनी पडोसन म्हणून. त्या पडोसन सिनेमातला तो मेहमूद सुनील दत्तला दमदाटी करतो, तुम आगे मत आना, बोला तुम आगे मत आना. तरी सुनील दत्त त्याच्या अंगावर जात असतो, कारण सुनील दत्त पहलवान असतो. आणि नुसता आवाज चढवलेला मेहमूद, तो मद्रासी पात्र त्याने केलं होतं, तो म्हणतो तुम आगे आएगा, तुम आगे आएगा. आवाज किती आहे जोरात बघा, दमदाटीचा आवाज आहे. पण तो मेहमूद काय म्हणतो की तुम आगे आएगा तो हम पीछे जाएगा. आणि त्यापेक्षा आजची चीनची माघार थोडीसुद्धा वेगळी नाही. शेपूट घातली आहे, पण आवाज चढवून शेपूट घातलेली आहे. आज मी बोलतोय बुधवार, तेव्हा आलेली बातमी अशी आहे की चीनने PP-15 पर्यंत माघार घेतली आहे. चीनची जी नियंत्रण रेषा आहे ती PP-14 पर्यंत आहे, पण त्याच्याही अलीकडे एक गस्त पॉईंट जो आहे तिथपर्यंत चीनने 1.5 ते 2 किलोमीटर माघार घेतली आहे. आणि इथे भारताचा विजय कसला आहे तर चीनच्या हद्दीमध्ये सुद्धा चीनने कुठे ठाणी उभारायची, सीमारेषेपासून किंवा नियंत्रण रेषेपासून किती अंतरावर चौक्या, ठाणी आणि खंदक उभारायचे हे भारताने सांगितलेलं चीनला मान्य करावं लागलं. आणि म्हणून तो भारताचा विजय आहे. आणि म्हणून संतोष बाबू कर्नल आणि त्याच्या सहकाऱ्यांचं बलिदान व्यर्थ गेलेलं नाही. त्यांनी जगासमोर
चीनची अब्रू उघडी पाडलेली आहे. चीनचा जो दबदबा आहे तो संपवलेला आहे. चीन आज युद्धाला घाबरलाय ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण हे 20 भारतीय जवान शस्त्राशिवाय चीनच्या बलाढ्य सेनेला दणका देऊ शकत असतील तर मग चीनच्या संख्येला आणि रणगाड्या आणि युद्ध साहित्याला घाबरण्याचं कारण नाही हे जगाला कळलं. आणि ते जगाला कळल्यामुळेच चीन गडबडलेला आहे. चीन गडबडलाय कुठे लक्षात घ्या की त्यांना ती आता झाकली मूठ ठेवायची आहे. आताही ते म्हणतात ठीक आहे आम्ही संयमाने माघार घेतोय, आमचीच भूमी सोडतोय, हे सगळं बोलणं ठीक आहे, पण एवढी बलाढ्य सेना आहे तर भारताला घाबरताय कशाला तुम्ही? यापुढे आजपर्यंत नुसता आवाज चढवून जे काम चीन साधत होता ते संपलं. हे या संतोष बाबूच्या झटापटीचं सगळ्यात मोठं श्रेय आहे. त्यांनी चीनच्या दमदाटीचा बुडबुडा फोडून टाकलाय. आणि म्हणून आपोआपच हे दबावाखाली राहिलेले जे देश होते, लाओस असेल, म्यानमार असेल, व्हिएटनाम असेल, इतर सगळे, मलेशिया, फिलिपाईन्स, यांना आता जोर चढलाय. ते पण चीनला दम द्यायला लागले कारण त्यांच्या लक्षात आलं चीनच्या मोठ्या सेनेला आणि सगळ्या युद्ध साहित्याला घाबरण्याचं कारण नाही. आपल्याकडे लढण्याची ईर्ष्या असेल आणि आपली मातृभूमी तिचं संरक्षण करण्याची ईर्ष्या असेल तर हत्यारं दुय्यम असतात. हा सगळ्यात मोठा धडा कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय सेनेने घालून दिलेला आहे. आणि तो धडा चीनला असला तरी चीनचे सगळे शेजारी त्यातून धडा शिकलेत आणि ते सुद्धा आता ठामपणे चीनच्या विस्तारवादाच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. नरेंद्र मोदींनी लेहला जाऊन केलं काय? त्यांनी चुकूनही चीनचं नाव उच्चारलं नाही. पण विस्तारवादाचं युग संपलं असं म्हणून त्यांनी चीनच्या 22 जे शेजारी आहेत, दुखावलेले शेजारी आहेत, त्यांना एकत्र आणलेलं आहे. कारण चीनच्या विस्तारवादाचा बळी फक्त एकटा भारत नाही आहे, त्याचे सगळे शेजारी आहेत. आणि त्या सगळ्या शेजाऱ्यांना आता लक्षात आलं की आपलं नेतृत्व भारत करू शकतो, भारतीय सेना करू शकते. आपण आपापल्या आघाड्यांवर लढायचं आणि आपलं नेतृत्व, आपला सेनापती भारत असेल, हे भारताने या एका छोट्या झटापटीत दाखवून दिलं. ते म्हणतात ना हिंदीमध्ये, यह तो सिर्फ झाकी है, पुरा तमाशा बाकी आहे. आणि तो तमाशा झाला तर आपण विदूषक आहोत, आपण पोकळ आहोत हे जगाला दिसेल म्हणून चीन घाबरला आणि चीनने माघार घेतली. मी माझ्या याच्यात अजित डोभालांचा उल्लेख अनेकदा आलेला आहे आणि मी तेव्हा परत सांगितलं. मला अनेक श्रोते फोन करून किंवा मेसेज पाठवून विचारत होते मग डोभाल आहेत कुठे? आणि मी तेव्हा प्रत्येक वेळेला सांगितलं होतं या सगळ्या घटनाक्रमाचा पटकथा लेखकच जर डोभाल असतील तर त्या पटकथेचं चित्रण संपल्याशिवाय डोभाल प्रमोशनसाठी बाहेर येणार नाहीत. आणि शेवटी चीनच्या परराष्ट्र मंत्री कोण आहेत त्यांच्याशी 2 तासाचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग डोभाल यांचं झालं आणि चीनने निमूट माघार घेण्याचं मान्य केलं. नव्हे 2 ते 3 दिवसात ती सगळी माघार घेतलेली आहे. ते सगळे खंदक सोडलेले आहेत, त्या चौक्या उठवलेल्या आहेत. याचं मुत्सद्देगिरी म्हणून श्रेय परराष्ट्र मंत्री आणि डोभाल यांना असलं तरी त्याचा खरा मानकरी कर्नल संतोष बाबू आहे. कारण त्याने दाखवून दिलं की भारतीय सेना म्हणजे काय. भारतीय सेना शस्त्रासाठी लढत नसते, शस्त्रावर विसंबून लढत नसते, लढण्याची इच्छा. आणि इथे चीन दुबळा कुठे आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. संतोष बाबू असा का लढला? हातात हत्यार नसताना. त्याचे सहकारी जीवावर उदार होऊन का लढले? हातात हत्यार नव्हतं त्यांच्या आणि हत्यार न वापरता लढले आणि धारातीर्थी पडले. पण आपले प्राणपणाला त्यांनी का लावले? आणि त्यांचा 20-22 जणांचा हौतात्म्य असताना चीनचे 40 ते 100 सैनिक का मारले गेले हे कोडं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ते असले खोळ्यासारखे
आक्रमण झालं का, किती फूट झालं आणि किती मीटर झालं, अशा प्रश्नांच्या उत्तरातून मिळणार नाही मित्रांनो. संतोष बाबू कर्नल आणि त्याचे सहकारी सैनिक भारतीय, त्यांना ठाऊक होतं आपण कशासाठी लढतोय. आता म्हणाल भारतीय सेनेसाठी लढतो, भारताच्या स्वाभिमानासाठी लढतो, हे गोंडस शब्द असतात मित्रांनो. संतोष बाबू असो किंवा मुंबईत आत्मार्पण केलेला आपला तुकाराम ओंबळेसारखा सामान्य पोलीस शिपाई असतो, तो आत्मार्पण का करतो लक्षात घ्या. ज्या क्षणी त्याला वाटतं की आत्ता मी म्हणजेच भारत आहे, मी भारतासाठी लढतो, त्यापेक्षा माझ्यासाठी लढतो, कारण भारताची भूमी म्हणजेच माझा देह आहे आणि तो वाचवायसाठी सर्व प्राणपणाला, सर्व शक्तीपणाला लावली पाहिजे, ही इच्छा असते लढण्याची. आणि ती संतोष बाबूकडे होती, त्याच्या सहकाऱ्यांकडे होती, आणि तेवढीच इच्छा चिनी सैनिकांकडे नव्हती. ते पगारी सैनिक होते, ते पगारासाठी लढत होते, मोबदल्यासाठी लढत होते. भारतीय सैनिक मोबदल्यासाठी लढत नव्हता मित्रांनो. तो काम करतो वर्षानुवर्ष, त्याला पगार मिळतो, पण पगारासाठी कोण जीव हे करत नाही. पण तो जीव द्यायला उभा राहिला, आपला जीव त्याने पणाला लावला. याचं कारण तो स्वतःसाठी लढत होता, आणि स्वतः म्हणजेच भारत असतो. जेव्हा प्रत्येक भारतीय स्वतःला भारत समजायला लागतो, तेव्हा चीन वगैरेच्या सेना आपल्यासमोर टिकत नसतात. कारण चिनी सैनिकांना माहिती होतं की ते ज्या भूमीसाठी लढत आहेत ती त्यांची भूमी नाही आहे, ती चिनी भूमी नाही. ती चिनी भूमी नसताना मी त्याच्यासाठी का लढू, ही आशंका चिनी सैनिकांच्या मनात होती. तिथे त्यांना हत्याराशिवाय लढणं अशक्य झालं, आणि तिथे त्यांचा पराभव झालेला आहे. संतोष बाबू आणि त्याचे सहकारी भारतीय सेनेतले आणि चिनी कमांडर आणि त्याचे सैनिक यांच्यातला हा मूलभूत फरक होता, आणि त्याचा साक्षात्कार 15-16 जून रोजी घडवण्यात आला. आणि म्हणून चीन त्याला घाबरलेला आहे. चीन घाबरला आहे कुठच्या गोष्टीला, की आपण आपली नसलेली भूमी आहे त्याच्यासाठी लढतोय, आणि त्याच्यासाठी आपले सैनिक लढू शकणार नाहीत. हे चिनी कम्युनिस्ट पक्ष आणि चिनी सरकारच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी माघार घेतली. आणि ही बाजू जर लक्षात घेतली आपण, तर मग ही लढाई संपलेली नाही हे लक्षात येईल. आज भारतीय सैनिकांचं जे मोराल किंवा नीतिधैर्य आहे, मनोबल आहे, हे इतकं उंचावलेलं आहे की पाकने व्यापलेला काश्मीर आणि चीनने व्यापलेला अक्साई चीन हा सुद्धा मोकळा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. ही लढाई तोपर्यंत जाणार आहे. आणि म्हणून मी सुरुवातीपासून या प्रकरणात एक गोष्ट सांगतोय की चीनने चुकीच्या वारुळात हात घातला. म्यानमार वगैरे इतरांना धमकावणं वगैरे ठीक होतं, मंगोलिया असेल, व्हिएटनाम असेल, पण भारतीय असतो ना, तो कुठल्याही धर्मासाठी आत्मार्पण करणार नाही, इतकं तो देशासाठी आत्मार्पण करतो. आणि म्हणून मी म्हटलं की चीनने चुकीच्या वारुळात हात घातला आहे. आज चीनला जी माघार घ्यायला लागली ही फक्त सुरुवात आहे, कारण जितकी उरलेल्या देशांकडून चीनची कोंडी होणार आहे, तितका व्याप्त काश्मीर, पीओके आणि अक्साई चीन, इथे चीनची पकड ढिली होत जाणार आहे. तिथे चिनी सेना लढू शकणार नाही. अगदी किती अवजारं, किती युद्ध साहित्य आणि किती संख्येने सैनिक आले तरी ते लढू शकणार नाहीत, कारण ती भूमी त्यांची नाही आहे. उलट ती भूमी माझी आहे, आणि त्याच्यासाठी मी आपले प्राणसुद्धा अर्पण करीन. असा सैनिक जिथे असतो त्यांचा विजय निश्चित असतो. त्यामुळे मित्रांनो, चीनने जी माघार घेतली आहे त्यातलं हे रहस्य आहे किंवा त्याचं हे उत्तर आहे. हे राहुल गांधींना कधी कळणार नाही, हे काँग्रेसवाल्यांना कळणार नाही, कारण ते मोदी म्हणजे भारत समजतात. मोदी म्हणजे भारत नाही, नरेंद्र मोदी म्हणजे भारत नाही. भारत म्हणजे संतोष बाबू असतो, कर्नल संतोष बाबू. भारत म्हणजे तुकाराम ओंबळे असतो, त्या कसाबशी लढताना हुतात्मा झालेला उन्नी कृष्णन म्हणजे भारत असतो. मोदी म्हणजे भारत नाही, भाजप म्हणजे भारत नाही. भारत म्हणजे आपल्या देशासाठी
जो प्राणार्पण करायला सज्ज असलेला सैनिक असतो, शिपाई असतो, सामान्य भारतीय असतो, तो भारत असतो. आणि तो भारतच ज्यांना माहिती नाही ते शेकडो प्रश्न विचारणार, कारण त्यांच्या लेखी भारत म्हणजे नरेंद्र मोदी आहे, नरेंद्र मोदी म्हणजे भारत नाही. हे जर लक्षात घेतलं तर चीनने माघार का घेतली आपल्याला कळेल. PP-14 नाही, PP-15च्या मागे चीन का गेला हे कळेल. आणि म्हणूनच POKमधून पाकिस्तानला माघार का घ्यावी लागेल आणि अक्साई चीन सोडून चीनला का पळ काढावा लागेल हे तुम्हाला कळेल. ही उत्तर आहेत. अर्थात ही उत्तरं समजून घेणाऱ्यांसाठी आहेत. ज्यांना काही समजून घ्यायचं नाही त्यांच्यासाठी कोणाकडेच उत्तरं नाहीत, माझ्याकडे कुठून असणार. त्या मित्रांनो, चीनच्या माघारीचा मला झालेला उलगडा मी तुमच्यासमोर मांडला. तुम्हाला तो आवडला असेल तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष वेगळी काहीतरी गोष्ट आणि बातमी उलगडून सांगत असतो. जितके त्याचे सदस्य तुम्हाला बनवता येतील तितके बनवा. आत्ता इथेच थांबतो. नमस्कार.